अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या संदेशामध्ये स्वागत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये खूप काही आनंदाच्या गोष्टी आता घडणार आहे. आजपासून तुला जगण्याची एक आशा मिळणार आहे आणि ते बघता बघता तुझं आयुष्य खुलून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, आता इथून पुढे तुझे झालेले अनपेक्षित खर्च आता सर्व भरून निघतील. तुला एक मोठे यश प्राप्त होणार आहे. बाळा, तुला जर कोणत्या तरी पदावर जायचं असेल तर त्या पदावर तुझी पदोन्नती होईल आणि तुला खूप काही प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हे सर्व करता करता तुला खूप चीड येत होती. तुला असं वाटत होतं की मी जे मनात धरलं ते आता खरं का नाही होत आहे. तर बाळा, प्रत्येक गोष्टीला विशिष्ट काळ असतो, विशिष्ट वेळ असते. त्या वेळेनंतर प्रत्येकाच्या जीवनात आशेचे किरण येतात आणि बाळा, तिथून पुढे जीवन खूप आनंदाचे जाते. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकाला काहीतरी कुठेतरी कमी असते. कोणाच्याही जीवनात परिपूर्ण असे काही नाही. परंतु बाळा, आपण जर या जन्मात चांगले कर्म सत्कर्म करू तर निश्चितच आपल्यासुद्धा पदरामध्ये चांगलेच येते. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही कोणाचं वाईट करू नकोस. बाळा, मग तुझं वाईट कसं बरं होईल. या जगामध्ये जशास तसे इथे भोगावे लागते. परमेश्वर हा बघत असतो. सतत त्याचं त्याच्या भक्तांवर लक्ष असतं. जसं बाळा, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो त्याचप्रमाणे आम्ही सत्कर्म करणाऱ्यावर सुद्धा खूप जास्त प्रेम करतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू कोणाची वाईट करणारच नाही तर तुझे सुद्धा वाईट होणारच नाही. कारण जो पुण्य करतो, जो सत्कर्म करतो, जो कोणालाही दुखवत नाही, त्याच्या जीवनात सुद्धा दुःख येत नाही आणि आलेच तर ते निघूनसुद्धा जातात. काही वेळापुरती दुःख हे सहन करावेच लागते. कारण परमेश्वराला देखील दुःख हे सहन करावेच लागले. स्वामी म्हणतात, आम्हालासुद्धा आमच्या भक्ताचं दुःख बघवल्या जात नाही. बाळा, आम्ही तुला दुःखात बघू इच्छित नाही. परंतु बाळा, काही काळ हा दुःखाचा आहे. त्यानंतर तुझे आनंदाचे दिवस सुरू होतील. आता इथून पुढे नक्कीच तुझ्या जीवनात विशेष गोष्टी घडणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मागील काही दिवसात तू आशा सोडली होतीस की माझ्या मनातल्या गोष्टी आता पूर्ण होतील की नाही. तुला प्रश्नार्थक गोष्टी वाटू लागल्या. परंतु बाळा, ज्या गोष्टीची तू आशा सोडली होतीस, तू निराश झाला होता, आता त्याच गोष्टी तुला जीवनामध्ये आनंद आणून देतील. आणि खरंच बाळा, तुझे जीवन खूप आनंददायक होणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू खूप खंबीर होतास, कधीही डगमगला नाहीस. कारण बाळा, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. तुझा आमच्यावर दृढ विश्वास आहे. त्यामुळेच तर बाळा, आम्ही तुझ्या जीवनातील दुःख काढून घेणार आहोत आणि तुला एक मोठे यश प्राप्त करून देणार आहोत. त्यासोबतच तू ज्या वाटचालीवर चालतो आहेस त्या वाटचालीत सुद्धा आम्ही तुझ्या सोबत आहोत. आमचा पाठिंबा तुला सदैव असेल. अदृश्य स्वरूपात का होईना, परंतु आमचा तुला पाठिंबा राहीलच. काही निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तू योग्यच निर्णय घेशील अशी आम्हाला खात्री आहे. स्वामी म्हणतात, बाळा, या अडचणीच्या काळात, या खडतर प्रवासामध्ये तुला ज्यांनी ज्यांनी दुखवलं आहे, ज्यांनी ज्यांनी तुला वाईट म्हटलं आहे, त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा. कारण सुखदुःखाचा फेरा हा प्रत्येकाच्या जीवनाला लागलेला आहे. कारण सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुखसुद्धा येतंच. म्हणून बाळा, तू
आमची भक्ती कर, आमच्यावर विश्वास ठेव. तुझे नक्की जे स्वप्न आहे ते पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, या सर्व गोष्टीसोबतच बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुझ्या वाईट काळात ज्या ज्या लोकांनी तुझी साथ दिली त्यांचा हात तू कधीच सोडू नको. त्यांना नेहमी आठवणीत ठेव. कारण बाळा, वाईट काळामध्ये जो साथ देतो तो खरा संगती असतो, खरा मित्र असतो. कारण बाळा, जेव्हा तुझे वाईट दिवस चालू असतात तेव्हाच तर खरी परीक्षा असते की तुझ्यासोबत कोण उभे राहील. आणि बाळा, हे सर्व आमच्या हाताचा आमचा खेळ आहे. आमची आज्ञा होते तेव्हाच तर बाळा, तुझ्या वाईट काळात तुझ्या मदतीला जो धावून येतो तो आमचा खरा स्वामी भक्त असतो. आणि तू देखील कधीही त्याला विसरू नकोस. स्वामी म्हणतात, आता इथून पुढे तू अजिबात काळजी करू नकोस. कारण तुझे जीवन आता आनंददायक होणार आहे आणि तुझे घर सुख समृद्धी आणि पैशाच्या भरभराटीने वाढणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.